टीव्ही चॅनलवर एका डिबेटमध्ये सहभागी व्हायला गेले होते। ते डिबेटमधून बाहेर पडत असताना या ठिकाणी भाजपचा कार्यकर्ता किंवा पदाधिकारी तुषार दामगुडे आणि त्याच्याबरोबरच्या 4 सहकाऱ्यांनी या ठिकाणी हनुमंत पवारांना रिव्हॉल्वर दाखवली, तुला या पुण्यामध्ये फिरायचंय का नाही, तुम्हाला जिवंत राहायचंय का नाही, आणि तू जर आम्हाला अशा प्रकारे आडवा येत गेला, काँग्रेस पक्षाची भूमिका जर मांडत गेला तर या ठिकाणी तुला या ठिकाणी मारल्याशिवाय या ठिकाणी आम्ही गप्प बसणार नाही, अशा प्रकारचा इशारा देऊन किंवा अशा प्रकारची धमकी देऊन त्याला प्रचंड मारहाण करण्यात आली। आणि या ठिकाणी हनुमंत पवारांना त्याच्यामध्ये धक्काबुक्कीमध्ये मुक्का मार लागलेला आहे। आता आम्ही या ठिकाणी स्वारगेट पोलीस स्टेशनला आलेलो आहोत। याच्यामध्ये काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून किंवा काँग्रेसची बाजू उत्तमपणे बाजू मांडत असल्यामुळे या ठिकाणी हनुमंतराव पवारांना टार्गेट करून मारहाण करण्यात आली, असा आमचा या संदर्भातली जी काय माहिती आहे ती पोलिसांसमोर ठेवली। पोलीस या ठिकाणी गुन्हा दाखल करून घेत आहेत। पण या ठिकाणी पुण्याची राजकीय संस्कृती बिघडतीये, कुठेतरी या ठिकाणी धार्मिकतेचं नका उदात्तीकरण करत असताना किंवा धार्मिक दहशतवाद वाढवत असताना विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना किंवा विचारधारेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली जात आहे किंवा टार्गेट केले जात आहे, असा आमचा थेट आरोप आहे। दादा, त्यांच्याकडे जी पिस्टल होती ती परवानधारक आहे का, किंवा या पिस्टलचा वापर ते कशासाठी करणार होते, नेमकी पिस्टलचं या ठिकाणी पुणे पोलिसांना आमची तीच मागणी आहे, पिस्टल नका या ठिकाणी त्या ठिकाणी लायसन्स आहे का नाही ते क्रॉस चेक करण्यात यावं। पिस्टल असली तरी त्या ठिकाणी पिस्टल दाखवण्याचा जो प्रयत्न केला किंवा पिस्टलच्या जीवावर धमकी देण्याचा जो प्रयत्न केलाय त्यावरती पिस्टलचं लायसन्स जर असलं ते रद्द करण्यात यावं आणि पिस्टल दाखवलं म्हणून त्या ठिकाणी अतिरिक्त गुन्हा दाखल करण्यात ही आमची मागणी आहे। पण अशा प्रकारे माझ्या माहितीप्रमाणे सदर आरोपी जो आहे तो भीमा कोरेगाव नका या ठिकाणी जी काही दंगल घडली ती दंगल घडवण्यातला आरोपी आहे आणि त्याच्यावर जर मागच्या 7-8 वर्षापूर्वी दंगल घडवली अशा प्रकारचा जर गुन्हा दाखल असेल तर पुणे पोलिसांनी त्याला पिस्टलचा परवाना का दिला, कसा दिला याची सुद्धा चौकशी केली जावी, अशी आमची मागणी आहे।